नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आजच्या या सेशनमध्ये सर्वांसाठी आनंदाची बातमी आली, राज्यसेवेची जागावाढ झाली आहे, आणखी मोठ्या प्रमाणात जागावाढ होणार आहे। आणि सोबत सर्वात महत्त्वाचं टेन्शन म्हणजे हे की बाबा आता ठरलंय की आमची परीक्षा होते जुलै महिन्यात होते, 6 तारखेला होते। सो त्याच्यामुळे वातावरण खूप चांगलं बनलं आहे। ठीक आहे, काही दिवसातच कंबाईनचा शेड्यूल पडेल, मे बी या आठवड्याच्या एंडपर्यंत। कदाचित समजा आज जर आठवड्याचा एंड म्हटलं तर पुढच्या बुधवारपर्यंत कदाचित तारखा डिक्लेअर होऊ शकतात, जसं आयोग ज्या पद्धतीने आता हाताळते त्या पद्धतीनं। ठीक आहे, तर चला आज आपण काय करतोय, आज आपण करंट अफेअर, ठीक आहे, याची एक सिरीजच घेऊन येतोय। आणि पहिला मुद्दा, यापूर्वी मी काय केलं होतं, करंट अफेअरचे जे मुद्दे टाकले होते, ठीक आहे, ज्याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा भाग बघितला असेल, कोणी बघितला नसेल तर बघून घ्या, प्लेलिस्टला तुम्हाला दिसेल। आणि आता आपण काय करतोय की तुमचा जो करंट अफेअर आहे 2023, त्यामध्ये आपण राजकीय घडामोडी बघतोय। ठीक आहे, एका तासात सेशन असेल, तासाभरात जेवढ्या घडामोडी होतील तेवढ्या घडामोडी आपण इथे बघण्याचा प्रयत्न करू। आणि सर्वात महत्त्वाची सूचना की ज्यांना करंट अफेअरच्या संदर्भात भीती असेल, समजत नसेल कसं वाचायचं काय, तर त्यांच्यासाठी आपल्या अकॅडमीला हा कोर्स आपण लॉन्च केला आहे, संपूर्ण चालू घडामोडी म्हणून। सो याच्यामध्ये 24 महिन्याची परिपूर्ण तयारी आहे। आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कट टू कट सगळा सिलेबस इथं दिलेला असेल। सो त्याच्यामुळे तुम्हाला वेगळंही काहीही करायची गरज नाही। ओके, सो आता बघा, लक्ष द्या, आता आपण राजकीय घडामोडी बघतोय। आणि राजकीय घडामोडीसाठी एक सूचना देतोय, ज्यांच्याकडे आपल्या अकॅडमीचं चालू घडामोडीचं वार्षिकी असेल, ग्रीन बुक वार्षिकी, त्यांनी समोर ठेवा। आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी बुक, वह्या, पेन तुमचं समोर ठेवा। सो ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, ज्याच्यामध्ये आपण तुमचा जो सिलेबस आहे, ठीक आहे, तो इथं घेईल मी आणि तुम्हाला तो मेन्शन करायचा आहे, लिहायचा आहे। आता सर्वात महत्त्वाचं ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात ते म्हणजे पुतळे, स्टॅच्यू आणि पुतळे। सो हा एक पोर्शन आहे, याला बघा व्यवस्थित। तुम्हाला माहिती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, सर्वात पहिला काय आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी। आणि हा माहिती आहे तुम्हाला की कुठे आहे, गुजरातमध्ये आहे, केवडिया गुजरातमध्ये, सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा। आणि याची एकदा उंची विचारली होती 182 मीटर, कारण की गुजरातच्या जागांची संख्या पण 182 होती। सो आयोगाने एकदा विचारला आहे। सो त्या धर्तीवर प्रश्न फॉर्म केला जाऊ शकते। जसा मागच्या वर्षी रामानुजाचार्य, हे रामानुजाचार्य असे संत आहेत की ज्यांनी हिंदू धर्मामध्ये पुरुषांसमवेत स्त्रियांना सुद्धा सहभाग दिला। सो पुरुषांसोबत स्त्रियांना सहभाग देणं म्हणजे इक्वॅलिटी। सो म्हणून यांच्या पुतळ्याला काय म्हणतात, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी। मग लक्षात ठेवायचं, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी कुठे, शमशाबाद, तेलंगणा। आलं का लक्षात, समजलंय? मग काय करायचं, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी रामानुजाचार्य, कळले? हे रामानुजाचार्याचं नाव माहिती झालं ना, संत आहेत, इक्वॅलिटी का म्हणतात हे, आणि कुठे आहे, तेलंगणामध्ये। ओके, आणि तुम्हाला माहित असेल की मागे 2 वर्षाच्या पूर्वी एक इक्वॅलिटी इंडेक्स आलं होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय तेलंगणामध्ये केरला नंतर स्त्रियांचं प्रमाण शाळांमध्ये जास्त दिसतंय, बालिकांचं। ओके, सो असं एक लक्षात ठेवा। त्यानंतर भारतातील सर्वात समृद्ध शहर, भारतातील सर्वात समृद्ध शहर जे आहे ते आहे बंगळुरू। आणि बंगळुरूची जी स्थापना केली, जे नियोजन केलं, जे शहर वसवलं ते म्हणजे विजयनगर साम्राज्याचे सरदार नादप्रभू केम्पेगौडा। आलं का लक्षात? बघा, भारतातलं सर्वात समृद्ध शहर किंवा प्रॉस्पर शहर, ठीक आहे, हे आहे बेंगळुरू। आणि याची स्थापना कोणी केली, नादप्रभू केम्पेगौडा। सो म्हणून यांच्या पुतळ्याला काय म्हणतात, स्टॅच्यू ऑफ समृद्धी किंवा स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी असं म्हणतात। आलं लक्षात? चला, बेंगळुरूमध्ये आहे। नंबर नेक्स्ट पुढे, विश्वास स्वरूपम। तुम्हाला माहिती आहे की अवघ्या भारताचा विश्वास ज्यांच्यावर आहे ते म्हणजे भोलेनाथ। ठीक आहे, सो त्यांचा जो आहे स्टॅच्यू ऑफ बिलीफ, स्टॅच्यू ऑफ बिलीफ किंवा विश्वास स्वरूपम, हा जो पुतळा आहे हा भोलेनाथांचा आहे। आणि कुठे आहे, राजस्थानमध्ये, राजस्थानमध्ये। ओके, कळलं का? राजस्थानमध्ये भोलेनाथाचा पुतळा आहे, विश्वास स्वरूपम। स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी किंवा समृद्धी नादप्रभू केम्पेगौडा, बंगळुरू। ठीक आहे, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी तो म्हणजे रामानुजाचार्य। नंतर तुम्हाला माहिती आहे RRR मूवी बघितला असेल तुम्ही, ज्याच्यामध्ये अलुरी सीताराम राजूचं कॅरेक्टर दाखवलं आहे। हे अलुरी सीताराम राजू हे भारतीय क्रांतिकारक होते, ठीक आहे, आणि यांचा पुतळा कुठला, आंध्र प्रदेश। मग तुम्हाला माहिती आहे, तर तो मूवी पण आंध्र प्रदेशमधून येतोय। सो त्याच्यामुळे आंध्र प्रदेश। नंबर नेक्स्ट, आदि शंकराचार्यांचा पुतळा। मला सांगा, जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्याच्यापैकी सर्वात पहिलं ज्योतिर्लिंग कोणतं आहे, ते म्हणजे केदारनाथ, ते म्हणजे केदारनाथ। म्हणून आदि शंकराचार्यांचा पुतळा, ठीक आहे, हा केदारनाथला आहे। कळले, समजलं? चला, नंबर नेक्स्ट,
आता बघा परशुरामाचा स्टॅच्यू असं म्हटलं जातं, परशुरामांचा जन्म जो आहे हा जन्म अरुणाचल प्रदेशमध्ये झाला. सो तिथे तो स्टॅच्यू. आणि परशुरामाच्या मम्मीचा आईचा जन्म कुठे झालाय, कोकणमध्ये झाला असं मानलं जातं. मग असं लक्षात ठेवायचं की परशुरामाचा जन्म अरुणाचल प्रदेशमध्ये झाला, म्हणून त्यांचा स्टॅच्यू पण कुठे, अरुणाचलला. ओके झालंय. स्टॅच्यू ऑफ वननेस, एक ओंकार, काय कोड लक्षात ठेवायचं, एक ओंकार. ते धून ऐकली असेल ना तुम्ही, एक ओंकार म्हणजेच स्टॅच्यू ऑफ वननेस हा शंकराचार्यांचा बालपणातील पुतळा आहे. आणि कुठे आहे, ओंकारेश्वर. एक ओंकार, ओंकारेश्वर. एक म्हणजे वन, एक ओंकार. आणि कुठे, ओंकारेश्वरला. त्याच्यानंतर महामानव, ठीक आहे, उच्च विद्या विभूषित, ठीक आहे, प्रत्येक तरुणांचे आदर्श, भारतीय संविधानाचा पाया रोवणारे ते म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे हा आहे हैदराबादमध्ये 125 फुटाचा. 125 कळले हा पुतळा. त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ नॉलेज, तुम्हाला माहिती आहे नॉलेज कोणाकडे होतं, बाबासाहेबांकडे. सो कुठे आहे, लातूर महाराष्ट्रामध्ये. लातूर महाराष्ट्रामध्ये जो पुतळा आहे त्याला काय नाव दिलंय, स्टॅच्यू ऑफ नॉलेज. ठीक आहे. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, भारतात इक्वॅलिटीचे जे तरतुदी आहेत किंवा इक्वॅलिटी प्रस्थापित करण्याचे मागे मोठं योगदान आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि कोड कसा करायचा, मेरी इक्वॅलिटी. काय लक्षात ठेवायचं, मेरी इक्वॅलिटी. मेरीलँडमध्ये इक्वॅलिटी प्रस्थापित करणाऱ्या बाबासाहेबांचा पुतळा आहे. ठीक आहे. आणि हा भारताबाहेरचा सर्वात उंच पुतळा आहे, मेरी इक्वॅलिटी. ओके चला. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात सुद्धा बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे वर्ल्ड कप दरम्यान, क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान काय झालंय की सचिन तेंडुलकरांचा पुतळा हा वानखेडे स्टेडियमवर बसवण्यात आला, ज्याचं उद्घाटन हे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी केलं होतं. ओके झालंय. सुभाषचंद्र बोसांचा पुतळा हा तुम्हाला माहिती आहे इंडिया गेटची जी कॅनॉपी आहे तिथे, ठीक आहे, हा ऑड हे झालाय. आता बघा भारताचे पहिले अर्थमंत्री शनमुगम चेट्टी, ठीक आहे, सो यांचा पुतळा कोयम्बतूरमध्ये. कोयम्बतूर हे तेच कोयम्बतूर आहे, याच्याबद्दल एक स्टोरी वाचली होती मी, आम्हाला पाठ्यपुस्तकात होती. त्यातच सांगितलं होतं की हत्ती जे आहेत, हत्ती काय करतात, दरवर्षी आत्महत्या करतात. कोयम्बतूरमध्ये एक काय आहे तळा आहे, त्या तळ्यामध्ये कोयम्बतूरमध्ये हत्ती आत्महत्या करतात, असं एक आहे तिथे. ओके झाले. त्यानंतर अण्णाभाऊ साठे ज्यांच्यावर प्रभाव होता तो म्हणजे स्टॅलिन गॅटच्या पोवाड्याचा. आणि स्टॅलिन गॅटचा पोवाडा म्हणायला ते कुठे गेले होते, मॉस्कोमध्ये, रशियामध्ये. आणि त्यांचं पुस्तक सुद्धा आहे, माझा रशियाचा प्रवास. सो लक्षात ठेवायचं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा कुठे बसवण्यात आला, तो म्हणजे मॉस्को. 1.5 दिवस शाळा शिकलेला व्यक्ती पहिल्या दिवशी शाळेत गेला. यांचे वडील जे होते हे वडील मुंबई गिरणी कामगार म्हणून कामाला गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी समजलं की बाबा शिक्षणाला किती महत्त्व आहे, आपण हा प्रवास करतोय, आपल्या मुलाने हा प्रवास करू नये म्हणून, ठीक आहे, अण्णाभाऊ साठेंच्या वडिलांनी त्यांना शाळेत घातलं. अण्णाभाऊ साठे वयाच्या 12व्या-13व्या वर्षापर्यंत शाळेत गेले होते. पहिल्या दिवशी शाळेत गेले, मातंग आहे म्हणून हकलून देण्यात आलं. दुसऱ्या दिवशी शाळेत गेले, त्यांना वर्गाच्या बाहेर बसवण्यात आलं. असा 1.5 दिवसाचा शाळा शिकलेला व्यक्ती ज्याने महाराष्ट्राचा शासनाचा पुरस्कार मिळेल अशी फकीरासह 33 कादंबऱ्या लिहिल्यात. प्रतापराव गुजरांवर त्यांनी अग्निदिव्य नावाची कादंबरी लिहिली. सो असे व्यक्तिमत्व की अनेक साऱ्या कथा, लघुकथा, फकीरा वाचाल ना तर अंगावर काटे येतील, असं व्यक्तिमत्व म्हणजे अण्णाभाऊ साठे. ठीक आहे. सो त्यांचा पुतळा मॉस्कोमध्ये का आहे याचं कारण सांगितलं. छत्रपती शिवाजी राजे, शिवस्वराज्याचे सम्राजक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मॉरिशसमध्ये बसवण्यात आला. कुठे, मॉरिशसमध्ये. लक्षात ठेवायचं. आणि याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. त्यानंतर स्वामी विवेकानंद, ठीक आहे, यांना हिंदू मॉन्क कसं म्हणतात, ते म्हणजे स्वामी विवेकानंद. ठीक आहे, ज्यांचा जन्मदिन म्हणजे राष्ट्रीय युवा दिन असतो असे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांचा पुतळा हा मेक्सिकोला बसवण्यात आला. ठीक आहे. आणि गदर पार्टीशी संबंधात असणारे भारतीय गुप्त क्रांतिकारक ते म्हणजे वर्ध्याला जन्म घेतलेले पांडुरंग खानखोजे, नंतर जे कृषी शास्त्रज्ञ होते, यांचे नंतर नागपूरमध्ये काय झाले, त्या ठिकाणी सेटल झाले असे पांडुरंग खानखोजे यांचा पुतळा मेक्सिकोमध्ये. मग लक्षात ठेवायचं विवेकानंद आणि खानखोजे म्हणजे एक शांतीदूत आणि एक क्रांतिकारक, या दोघांचा पुतळा मेक्सिकोमध्ये. लक्षात झालं. इतकं सोपी आहे. सो तुम्हाला काय असलं पाहिजे, तुम्हाला फक्त आयडिया असला पाहिजे बेसिक की कोणाच्या पुतळ्याला का असे नावं देत आहेत. ओके झालंय. चला बघा, लक्ष द्या, किती छान इन्फॉर्मेशन आहे, एकाच ठिकाणी कॉईल करून दिलेली इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. चला बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, ठीक आहे, मी माझ्या मागे झाकतोय,
ठीक आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी कोणाचा आहे बेटा, ते म्हणजे रामानुजाचार्य. स्टॅच्यू ऑफ समृद्धी म्हणजे नादप्रभू कॅम्पेगौडा. विश्वास स्वरूपम भोलेनाथ, अल्लूरी सीताराम राजू. आदि शंकराचार्यांचा केदारनाथला. परशुराम अरुणाचल प्रदेश. स्टॅच्यू ऑफ वननेस एक ओंकारेश्वर. डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा लातूरला आहे. स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा लातूरला आहे आणि हा हैदराबादचा. स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी मेरीलँड. ओके झालंय. सो त्याच्यानंतर सचिन तेंडुलकरांचा कुठे आहे, वानखेडेला. आणि अण्णाभाऊ साठे मॉस्को रशिया. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर मॉरिशस. आणि विवेकानंद आणि खानखोजी यांचा पुतळा कुठे आहे, मेक्सिकोमध्ये. ओके झालंय. चलो अब हम लोग क्या करेंगे, हम लोग पढ़ेंगे जिसका नाम है, ठीक आहे, राजकीय घडामोडी. बघा राज्यसेवा परीक्षा आली आहे तुमची तोंडावर आणि राज्यसेवा परीक्षेदरम्यान, ठीक आहे, हां, या राज्यसेवा परीक्षेदरम्यान जर तुम्हाला मेंटॉरशिप, ठीक आहे, आपण काय केलंय की कंबाईनसाठी सारथी आणि राज्यसेवेसाठी काय केलंय, मेंटॉरशिप बॅच लॉन्च केलाय, ज्याच्यामध्ये 60 दिवसाची परिपूर्ण तयारी तुमच्याकडून करून घेतलेली असेल. ती म्हणजे कोणती बॅच, जी आहे अंतिम. यामध्ये सागर सर आणि संपूर्ण टीम हे काय करणार आहे, तुम्हाला 1-to-1 मेंटॉरशिप करणार आहे. सो आता ही बघा, ही बॅच तुमच्यासाठी लॉन्च केली आहे. उर्वरित 60 दिवसाचं जे नियोजन असेल हे प्रॉपर डे वाईज पूर्ण तुम्हाला तुमचा शेड्यूल देऊन तुमच्याकडून त्याच्यावर अभ्यास करून घेणे आणि आठवड्याला एक टेस्ट घेणे, असा हे अंतिम बॅच तुमच्यासाठी लॉन्च केली आहे. तसेच नव्याने एक टेस्ट सिरीज आपण घेऊन आलोय राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, जी 12 मे पासून चालू होते आहे. ठीक आहे. ही तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीही स्वरूपात असेल आणि यांचं सखोल स्पष्टीकरण तुम्हाला घेतलेलं असेल. तसंच संपूर्ण सिलेबस कंप्लीट करणारी राज्यसेवेच्या दृष्टीनं एक बॅच आहे जिचं नाव आहे सिंहावलोकन, ज्याच्यामध्ये संपूर्ण टीम ही काय करणार आहे, तुम्हाला फास्ट ट्रॅक पूर्ण बॅच आहे, ज्याच्यामध्ये सिलेबस कट टू कट तुम्हाला शिकवलेला आहे. सो तिन्ही बॅचच्या संदर्भात जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर तुम्ही अकॅडमीला कॉल करून त्याच्या संदर्भात माहिती घेऊ शकता. ओके चलो. सो बघा आता आपण बघतोय ते म्हणजे राष्ट्रीय घडामोडी. ऍक्च्युली राष्ट्रीय म्हटल्यापेक्षा, ठीक आहे, राजकीय या सेगमेंटमध्ये आपण जास्त घेतो याला. सो लक्षात घ्यायचं, जगातील 8वं आश्चर्य काय, जगातील 8वे आश्चर्य. आणि लक्षात ठेवायचं की सर आम्ही आतापर्यंत 7 वंडर्स बघितले होते, हे 8th वंडर आहे. आणि 8th जे वंडर आहे हे कोण ठरवतं, तर सर्वात पहिले समजून घ्यायचं की जगातलं जे 8वं आश्चर्य आहे ते आहे अंगकोर वाट मंदिर. काय, अंगकोर वाट मंदिर कुठे आहे, कंबोडियामध्ये. आणि कंबोडिया कुठे येतं, दक्षिण आशियामध्ये. हे बघा, दक्षिण आशिया प्रचंड चर्चेत आहे बरं. दक्षिण आशियामध्ये नेपाळ नावाचा देश आहे, ज्यानं पहिला दक्षिण आशियाई देश ठरलाय ज्यानं समलिंगी विवाहाला नोंदणी केली. म्हणजे बघा, दक्षिण आशियामध्ये समलिंगी विवाहाची नोंदणी करणारा पहिला देश नेपाळ ठरलाय. ठीक आहे. तसाच दक्षिण आशियामध्ये जे आहे कंबोडिया, या कंबोडियामध्ये एक हिंदू मंदिर आहे. सुरुवातीला हिंदू मंदिर होतं, नंतर काय होते तुम्हाला माहिती आहे, जुने जे राजे होते, जे शासक होते, ते बौद्ध धर्माने स्वीकारलाय. आता फॉर एक्झाम्पल माझे वडील आहेत, माझ्या वडिलांनी एक मंदिर बनवलंय माझ्या घरात, देवारा बनवलाय. जे माझे वडील हिंदू होते, पण मी काय केलंय, मी बुद्धिझम स्वीकारलंय. आता मी काय करेल, त्या मंदिरामध्ये तथागतांचं मूर्ती स्थापन करेल किंवा मग बुद्ध संदर्भात ज्या असतील त्या मूर्ती स्थापन करेल. म्हणजे जागा तीच आहे, फक्त स्वरूप बदलत आहे. का बरं, शासक धर्म बदलवतात असं. ओके. सो हे सुरुवातीला हिंदू मंदिर होतं, नंतर जे त्यांचे शासक होते, या शासकांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे हे बुद्ध मंदिर म्हणून काय स्वीकारण्यात आलंय. आणि जगातलं सर्वात मोठं धार्मिक स्थळ म्हणून याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे, हे पण लक्षात ठेवा. ओके चला सुरुवात करूया. बघा काय आहे, ते आहे की जगातील 8वं आश्चर्य. आणि जगातलं 8वं आश्चर्य कोणतं आहे, अंगकोर वाट मंदिर. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, अंगकोर वाट मंदिराची स्वतःची स्ट्रक्चर, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, स्कूल ऑफ आर्किटेक्चर आहे, ती म्हणजे अंगकोर वाट मंदिर. तर कुठे आहे, कंबोडिया. पहिला प्रश्न तर हाच येईल की अंगकोर वाट मंदिर कुठे आहे, कंबोडिया. कंबोडिया कुठे आहे, दक्षिण आशियामध्ये. ठीक आहे. आता सर हे जे 8वं आश्चर्य आहे हे नेमकं कसं ठरवलं जातं, तर लक्षात ठेवायचं, एक कंपनी आहे, एक संस्था आहे, एक ऑर्गनायझेशन आहे जे सर्वे घेते. ऍक्च्युली कोणत्या साईडला आपण आश्चर्य म्हणायचं हे कसं ठरवलं जातं, एक सर्वात पहिले तर ते मानव निर्मित असलं पाहिजे. कोणत्याही आश्चर्याला जर तुम्हाला काय करायचं असेल, दर्जा द्यायचा असेल तर मानव निर्मित असलं पाहिजे आणि ते सध्या दुरुस्तीच्या अवस्थेत असलं पाहिजे, दुरुस्त करण्याची गरज असलेली पाहिजे. जिथं पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओघ पाहिजे अशा संस्थेला सर्वे घेऊन
7 वंडर म्हणजे वंडर्समध्ये टाकलं जातं. आणि न्यू 7 वंडर नावाची एक कंपनी आहे स्विसची. कोणती? स्विस कॉर्पोरेशनची न्यू 7 वंडर फाउंडेशन. हे काय करतं? ऑनलाईन वोटिंग करतं आणि वोटिंगमधून हे निवडतं. आणि निवडण्याचं एकच आहे की हे स्मारक इमारती मानवनिर्मित असल्या पाहिजे आणि संरक्षणाच्या स्वीकार्य स्थितीत आवश्यक असलं पाहिजे. म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचं असलं पाहिजे. ठीक आहे. आणि याला कलात्मक आणि वास्तुशास्त्रीय मूल्य असलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल जसं हे अंगकोर वाट मंदिर आहे, हे स्कूल ऑफ आर्किटेक्चर आहे. स्वतःची बांधकाम शैली आहे जशी नागर असते. ठीक आहे. सो अशा ज्या असतात ना, तर लक्षात ठेवायचं हेच अशी याला व्हॅल्यू आहे म्हणून दिलंय. कुठे आहे सर? कंबोडियामध्ये सियम रीप नावाचं शहर आहे. कुठे? कंबोडियाजवळ सियम रीप नावाचं. ठीक आहे. सियम रीप कसं लक्षात ठेवायचं? सियम आणि त्याची काय RIP. आपण असंच लक्षात ठेवायचं. हे इथं आहे आणि ही ख्मेर साम्राज्याची राजधानी होती. ख्मेर. ठीक आहे. ख्मेर साम्राज्याची राजधानी होती. आणि ख्मेरचा अर्थ काय होतोय? ख्मेरचा अर्थ होतोय बेटा मंदिरांचं शहर. ठीक आहे. सो ख्मेर साम्राज्य होतं आणि याचं मंदिरांचा शहर असा अर्थ होतोय. आणि मी तुम्हाला सांगितलं हे मंदिर जगातलं सर्वात मोठं धार्मिक स्थळ आहे. जवळपास 400 एकरावर पसरलेलं आहे. ठीक आहे. आणि याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंदवण्यात आला आहे. ठीक आहे. आधी कोणाचं मंदिर होतं? तर भगवान विष्णूंचं मंदिर होतं. कुणाचं? भगवान विष्णूंचं हे मंदिर होतं. ठीक आहे. आणि हे 12व्या शतकात, सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, याचं बांधकाम कोणत्या शतकात झालं? तर 12व्या शतकात. आणि कोण केलंय? सूर्यवर्मन सेकंड. 12व्या शतकात कंबोडियामध्ये ख्मेर साम्राज्यात सूर्यवर्मन सेकंडनं. ठीक आहे ना. हा हिंदू होता. यांच्यानंतरचे जे शासक होते हे बुद्ध होते म्हणून त्याला ते मंदिर बौद्ध मंदिर म्हणून ओळखलं जातं. ओके. इथं पूजापाती वगैरे असं काहीच होत नाही. ठीक आहे. आता पर्यटनासाठी खुलं केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे युनेस्कोच्या वारसा यादीत सुद्धा याचा हेरिटेज साईटमध्ये समावेश आहे 1992ला. बघा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याचा समावेश आहे. दुसरं म्हणजे हे काय आहे? हे याला वर्ल्ड हेरिटेज साईट असा पण दर्जा मिळाला आहे. ठीक आहे. हे लक्षात असू द्यावे. आणि तुम्हाला सांगितलंय की जगातलं सर्वात मोठं रचना याला समजलं जाते. ओके. आणि कंबोडिया आणि भारताला जोडणारा हा ब्रिज आहे. हे बघा हे 400 एकरात पसरलेलं हे मंदिर आहे अंगकोर वाट मंदिर. आलं लक्षात? चला. 12व्या शतकात बांधलं होतं सूर्यवर्मन सेकंडनं. ठीक आहे. आता बघा नंबर नेक्स्ट. ठीक आहे. आता बौद्ध स्थळ म्हणून स्वीकारलं जात आहे. आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की ह्या अंगकोर वाट मंदिरामध्ये सँडस्टोन वालुकाष्म दगड वापरलाय. जलजन्य खडक असतो ना सँडस्टोन, तो वापरलाय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याची स्वतंत्र शैली आहे. ना नागर शैली आहे ना द्रविडियन शैली आहे. स्वतःची आहे अंगकोर वाट शैली. ओके. कळलंय का? आणि या मंदिराच्या ज्या भिंती आहेत त्याच्यावर अप्सरांची चित्र, विष्णूंची युद्ध, सो असं दिलंय. कृष्णाचं बाणासुरासोबत युद्ध. त्याच्यावरून आपण सेन्स लावू शकतो की नाही ये तो भाई हिंदू का ही मंदिर होगा. ठीक आहे. सो अशा प्रकारे. ठीक आहे. आणि हे जे आहे आणि सूर्यवर्मन नंतर जे लोक होते हे बौद्ध धर्म स्वीकारणारे होते, त्याच्यामुळे आता हे बुद्धिझमचं मंदिर म्हणून ओळखलं जात आहे. ओके. चला. आता तुम्हाला विचारलं जाईल की जगातले मग 8 आश्चर्य कोणतं आहे? 8वं आश्चर्य माहिती आहे अंगकोर वाट मंदिर. चला 7 पाठ करून घेतो. ग्रेट वॉल ऑफ चायना तर माहित आहे, हे तर सर्वांना माहित आहे. ग्रेट वॉल ऑफ चायना. ठीक आहे. झालंय. नंबर नेक्स्ट. दुसरं पेट्रा जॉर्डन. तुम्ही रॉकस्टार मूवी बघितला का? रॉकस्टार मूवी त्याच्यामध्ये असतो ना जॉर्डन कसा पेटलेला असतो. ठीक आहे. माहित आहे ना एकदम विरहाच्या रसात पेटलेला नाही का? हा तसा. सो पेट्रा जॉर्डन. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का चहाची किटली असते. चहाची किटली जुन्या काळी कशी गरम करायची? कोलवर करायची, कोळश्यावर. सो कोलेजियम इटलीला करायचं किटली. आणि किटली कुठे? कोलोजियम. जोड्या जुळवण्यासाठी येऊ शकते बरं. कोलवर काय किटली गरम करायची. चायपेक्षा किटली गरम नाही का? हा चलो. चिचेन इत्जा मेक्सिकोचा पिझ्झा. चिचेन इत्जा आणि मेक्सिकन पिझ्झा. तुम्हाला माहिती आहे पिझ्झाला वरला मेक्सिकन पिझ्झा असतो ना बेटा, युअर फेवरेट वन. ठीक आहे. सो मेक्सिकन पिझ्झा. माचू पिचू पिचकलेला पेरू. माचू पिचू पिचकलेला पेरू. आलं का लक्षात? माचू पिचू पिचकलेला पेरू. आलं लक्षात? ठीक आहे. नंतर ताजमहल एक शहनशाहने बनवाया. ठीक आहे. काय? ताजमहल. झालंय. त्याच्यानंतर पुढे ब्राझील क्राइस्ट द रिडीमर. जे ख्रिस्त आहेत ना, ख्रिस्तांचा असा पुतळा बघितला असेल तुम्ही.
ठीक आहे असा. सो तो आहे क्राइस्ट द रिडीमर आणि कुठे आहे रिओ दे जेनेरिओ मध्ये. ओके कळलं का, ब्राझीलमध्ये. झाले की नाही पाठ. ग्रेट वॉल ऑफ चायना, पेट्रा जॉर्डन पेटलेला, किटली कशावर, कोलवर, मेक्सिकन पिझ्झा, पिचकलेला पेरू आणि त्याच्यानंतर क्राइस्ट द रिडीमर. असे काय आहेत, हे जगातले 8 आश्चर्य आहेत. ठीक है, समझ का? यस यस सर, समझ ले सर. ओके आगे बढ़ेंगे मेरे प्यारे भाइयों और बहनों. ठीक है, सबका साथ सबका विकास. चला लक्ष द्या आता पुढे. आता बघा युनेस्को काय करत असते, जागतिक वारसा जपण्यासाठी. युनेस्को नावाची संस्था जागतिक वारसा जपण्यासाठी काय करत असते, क्रिएटिव्ह सिटीज. क्रिएटिव्ह सिटी म्हणजे काय, अशी एखादी सिटी असेल ज्यांचं स्वतःचं क्रिएशन आहे. जसं आमच्या विदर्भात शेगाव आहे, शेगाव यांचं स्वतःचं क्रिएशन आहे, शेगावची कचोरी. ठीक आहे, नागपूर आहे, नागपुरी खर्ऱ्यासाठी नाही का. सो जळगाव आहे तर जळगावची बोरं वगैरे. आता हे जर झालं, हे तर नैसर्गिक गोष्टी झाल्या काही, पण ज्या मानव निर्मित गोष्टी असतात, ठीक आहे पोरांनो, सो त्याला म्हणतात क्रिएटिव्ह सिटीज. प्रत्येक सिटीचं काहीतरी क्रिएशन आहे, प्रत्येक सिटीचं काहीतरी क्रिएशन आहे. सो आता अलीकडे काय झालंय, जीके, आपल्या जीकेचा भाग आहे आणि जीके या 2 शहरांचा समावेश झालाय. एक आहे ग्वाल्हेर, एक आहे ग्वाल्हेर आणि एक आहे कोझिकोड. कोझिकोड. ठीक आहे, मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ग्वाल्हेर आणि कोझिकोड याचा युनेस्को मध्ये का समावेश केला क्रिएटिव्ह सिटीज मध्ये, असं काय यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं. तर कॉन्ट्रीब्युशन असं दिलंय बेटा की हा जो ग्वाल्हेर आहे, या ग्वाल्हेरचं घराणं आहे संगीतासाठी प्रसिद्ध आहे, संगीत ग्वाल्हेर घराणं. आणि कोझिकोड हे साहित्यासाठी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवायचं, लिटरेचरसाठी भारतातून निवडलेलं पहिलं शहर कोझिकोड आहे, जिथलं लिटरेचरचं ते माहेरघर मानलं जातं, साहित्याचं माहेरघर. आलं लक्षात. मग बघा युनेस्कोने क्रिएटिव्ह सिटीजच्या यादीत 2 शहरांचा समावेश केलाय, ते म्हणजे जीके ग्वाल्हेर आणि कोझिकोड. ग्वाल्हेर कुठं आहे, एमपी मध्ये. कोझिकोड कुठं आहे, केरळामध्ये. ओके झालंय. सो सर्वात महत्वाचं म्हणजे कोझिकोड साहित्याचं पहिलं शहर असणार आहे, ग्वाल्हेर संगीताचं 3रं शहर असणार आहे. आलं लक्षात. सो बघा आता जर तुम्ही बघाल तर भारतामध्ये एकूण 8 शहर आहेत क्रिएटिव्ह सिटीज. मग कोण्या कोण्या शहराचं काय काय आहे, तर बघा संगीतासाठीचं 3रं शहर आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. याच्या आधी वाराणसी संगीतासाठी, त्यानंतर चेन्नई संगीतासाठी, हे याचं क्रिएशन आहे. आणि 3रं कोणतं ठरलंय, ते म्हणजे ग्वाल्हेर संगीतासाठी. पण साहित्यासाठी एकमेव शहर आहे कोझिकोड, केरला. मग तुम्हाला विचारलं जाईल साहित्यासाठी पहिलं ठरलेलं शहर कोणतं आहे, तर कोझिकोड आहे. ओके. मुंबई चित्रपटसाठी तुम्हाला माहिती आहे बॉलिवूड इंडस्ट्री, हैदराबाद पाककला बिर्याणी. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर श्रीनगर तुम्हाला माहिती आहे तिथं शाली वगैरे असतात नाही का, शाल वगैरे, लोककला हस्तकला. ठीक आहे. आणि जयपूर शिल्प आणि लोककला यासाठी. सो नाही लक्षात ठेवलं चालते, जीके लक्षात ठेवा. आणि ग्वाल्हेर 3रं आणि कोझिकोड साहित्यातलं पहिलं. तसंच युनेस्कोची अमूर्त वारसा, अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी माहिती आहे. गरबा, गरबा सर्वांना माहिती आहे ना. बॉईज तुम्ही जात असताना गरबा बघायला, खरंच सांगा बरं, गरबा बघायला जात असता का, खरंच सांगा. गरबा बघायला जात असता की गरब्यात देव्या बघायला जात असता. सर आम्ही देव्या बघायला जातो नाही का. तोच बेटा गरबा, ज्याचं स्थान ज्याचा उगम गुजरात मधून मानला जातो. आपल्याकडे टिपऱ्या नावाचा प्रकार आहे. ठीक आहे. टिपऱ्या हा जो असतो हा आदिवासींमध्ये खेळला जाणारा प्रकार आहे. मोस्टली त्यांचं लोकनृत्य आहे ते गरब्याचंच एक रूप आहे. पण गरबा जो आहे मोस्टली हा कुठला आहे, हा आहे गुजरातचा. आणि युनेस्कोच्या वारसा यादीत गरब्याचा समावेश करण्यात आला. सो लक्षात ठेवायचं अमूर्त वारसा. अमूर्त म्हणजे काय, दाखवता येते का, जशी मूर्ती दाखवता येते. ठीक आहे. हेरिटेज साईट दाखवता येते, हे दाखवता येते का, नाही. हा सांस्कृतिक वारसा आहे, कल्चरल आपल्याला आलेलं हे काय आहे, आपण त्याला काय म्हणतो, हेरिटेज. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं सांस्कृतिक वारशाच्या यादीत अलीकडे गरबा नृत्याचा समावेश करण्यात आला. आणि दक्षिण आफ्रिकेत जे बोत्स्वानाला मीटिंग झाली, बोत्स्वाना समजलं का बॉईज. हां ठीक आहे. बोत्स्वानामध्ये याचा समावेश करण्यात आला. ठीक आहे. गरबा हा नवरात्री दरम्यान काय केला जातो, खेळला जातोय. ओके. आणि मागच्या वेळेस ठीक आहे जर तुम्ही बघितलंय अमूर्त वारसा यादीत जवळपास 15 समावेश झालाय. आणि 14वं ठिकाण कोणतं, तर दुर्गा पूजा नाही ना. दुर्गा पूजा असते ना वेस्ट बेंगॉलमध्ये.
सो दुर्गा पूजेनंतर हे 15वं ठिकाण असेल गरबा नृत्यामध्ये. आले लक्षात. चला आता बघा युनेस्को जागतिक वारसा स्थळे. युनेस्को जागतिक वारसा स्थळे. ठीक आहे. तुम्हाला ग्रीन बुक परचेस करायचं असेल तुम्ही ॲपला जाऊन करू शकता. बरं ग्रीन बुक बेस्ट आहे कारण की तुम्हाला मग ते वाचल्यानंतर इतर पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही. लक्षात ठेवायचं युनेस्कोचं ठीक आहे जागतिक वारसा स्थळ. व्यवस्थित लक्ष द्या. आता युनेस्कोनं काय केलंय सर्वात पहिले रियाद सौदी अरेबिया. रियाद सौदी अरेबियाला युनेस्कोची झाली बेटा मीटिंग. ठीक आहे. सर्वात पहिले तुम्हाला हे विचारलं जाईल की युनेस्कोची संमेलन कुठं झालं तर सांगायचं सर युनेस्कोचं संमेलन झालं ते म्हणजे रियादला आणि सौदी अरेबियामध्ये. ठीक आहे. रियाद सौदी अरेबियामध्ये. आणि इथं काय झालंय इथं यादी निवडण्यात आली. ठीक आहे. इथं काय केलंय यादी निवडली. एक मिनिट मी तुम्हाला बोर्डवर दाखवतोय. ठीक आहे. सो त्याला म्हणतात वर्ल्ड हेरिटेज साइट. ठीक आहे. लक्षात ठेवायचं भारतात ज्या वर्ल्ड हेरिटेज साइट आहेत पोरांनो ह्या आता एकूण 42 झाल्या. टोटल किती झाल्या 42. ठीक आहे. या 42 पैकी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसेल ठीक आहे की 3 प्रकार असतात त्याचे. कल्चरल असतात, नॅचरल असते, मिक्स असते. ज्याला आपण काय म्हणतोय ज्याला म्हणतोय आपण ठीक आहे सांस्कृतिक. कल्चरल म्हणजे सांस्कृतिक. नैसर्गिक ठीक आहे आणि एक म्हणजे मिक्सर. अशा 3. सो 42 पैकी लक्षात ठेवायचं 42 पैकी नैसर्गिक साईट आपल्या इथे आहे 7. मिश्र आहे 1. कोणती कांचनजुंगा एकमेव आहे कांचनजुंगा सिक्कीम मध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ठीक आहे सांस्कृतिक मध्ये आहे त्या म्हणजे 34. झालंय 34 7 41 आणि 1 42. सो लक्षात ठेवायचं भारतामध्ये ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत इंडियामध्ये ह्या किती आहेत बेटा ह्या 42 आहे. 42 पैकी सांस्कृतिक ठीक आहे नैसर्गिक आणि मिश्र वर्गीकरण कसं आहे म्हणजे बघा ज्याला सांस्कृतिक वारसा असतो म्हणजे राजे रजवाड्यांच्या संदर्भात ते, ज्याला नैसर्गिक वारसा असतो ते, आणि मिश्र म्हणजे दोघांचंही मिक्सअप असतं. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं अलीकडे दोघांचा समावेश झाला. अलीकडे जर तुम्ही रिसेंट बघितलंय तर रिसेंट मध्ये असं दिसतंय तुम्हाला दोघांचा समावेश. नंबर 1 41 जे आहे होयसाळ मंदिर. होयसाळ मंदिर सिरीज आहे. होयसाळ मंदिर सिरीज आहे वेगवेगळ्या ठिकाणी आहे. ठीक आहे. आणि 42 म्हणजे शांतिनिकेतन. शांतिनिकेतन म्हणजे काय शांतिनिकेतन म्हणजे विश्वभारती जे युनिव्हर्सिटी आहे ते रवींद्रनाथ टागोरांच्या वडिलांनी वसवलेलं. ठीक आहे. सो 42. आणि लक्षात ठेवायचं आतापर्यंत अनेक साऱ्या विद्यापीठांना असा दर्जा दिला. हे शांतिनिकेतन विद्यापीठ आहे बरं पण लक्षात ठेवायचं हे पहिलं जिवंत विद्यापीठ आहे. जिवंत म्हणजे काय आतापर्यंत समजा नालंदाला दिला असेल आपण पण नालंदा आहे का अस्तित्वात नाही. पहिल्यांदा जिवंत विद्यापीठाचा दर्जा मिळणारं हे भारतातील पहिलं विद्यापीठ असणार आहे. कोणतं वर्ल्ड हेरिटेज साईट पहिली कोणती शांतिनिकेतन. कुठे आहे बीरभूम मध्ये. बीरभूम नावाचा जिल्हा आहे. या बीरभूम जिल्ह्यात आहे वेस्ट बेंगॉल मध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या संदर्भात. आले लक्षात कळलं का. चला पुढे जाऊया आपण. सो बघा अलीकडे रियाद मध्ये जी समिट झाली वर्ल्ड हेरिटेज सो इथं काय झालंय पश्चिम बंगालमधलं बीरभूम जिल्ह्यातील शांतिनिकेतन हे जिवंत विद्यापीठ आणि होयसाळेश्वर मंदिर सिरीज यांचा समावेश करण्यात आला आणि याद्वारे भारतात 42 वारसा स्थळं निर्माण करण्यात आली. ठीक आहे. लक्षात ठेवायचं युनेस्को नावाची संस्था देत असते बघा. युनेस्कोनं क्रिएटिव्ह सिटीज मध्ये ग्वाल्हेर कोडिकोडला टाकलंय. अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये गरब्याला टाकलंय आणि हेरिटेज साईट मध्ये कोणाचा समावेश केलाय तो म्हणजे दोघांचा. ठीक आहे. चला शांतिनिकेतन बघा. शांतिनिकेतन हे 41वे ठिकाण असणार आहे. सॉरी हे थोडंसं मागं पुढे झालंय. ठीक आहे. शांतिनिकेतन 41वे आणि हे 42वे. ठीक आहे. माय बॅड सॉरी फॉर दॅट. हां सो इथे बीरभूम नावाचा जिल्हा आहे 1909 मध्ये म्हणजे ज्या वर्षी कोणता मोर्ले मिंटो आला होता त्या वर्षी.
याची स्थापना करण्यात आली, निवासी विद्यालय स्थापन करण्यात आली आणि देवेंद्रनाथांनी काय केलं, याची स्थापना केली होती देवेंद्रनाथांनी. ठीक आहे, कोलकात्याजवळून जवळ आहे हे शहर. ठीक आहे, आणि याला पहिलं काय आहे, जिवंत वारसा विद्यापीठ म्हणून दर्जा देण्यात आला. ठीक आहे, कळलंय. चला पुढे जाऊया. आता आहे होयसाळेश्वर टेम्पल. लक्षात ठेवायचं, होयसाळेश्वर एक मंदिर नाही, याची सिरीज आहे. हळेबीड आहे, सोमनाथपुरा आहे, त्यानंतर म्हैसूर आहे. सो या जिल्ह्यामध्ये याचा काय दिसतंय, श्रेणी दिसतंय. सो बघा लक्ष द्या, होयसाळेश्वर मंदिर कर्नाटकमध्ये आहे सिरीज. याची ही अशी बांधकाम शैली तुम्हाला दिसते. आणि 42वा हे बघा, हे पण 12व्या शतकात आहे. लक्षात ठेवा बरं, यावर्षी 12वं शतक फारच चर्चेत आहे. कोणताही अधिकारी यावर्षी नियुक्ती झाली असेल 2023ला तर 1988च्या बॅचचा असेल. तुम्ही बघा 1988च्या बॅचचेच अधिकारी तुम्हाला दिसतील कोणत्याही नियुक्त्यामध्ये. बघा तसंच ना, यावर्षी 12वं शतक चर्चेत आहे. 12व्या शतकातलं कंबोडियाचं मंदिर, 12व्या शतकातलं होयसाळेश्वर मंदिर. कंबोडियाला न्यू 7 वंडर, होयसाळेश्वरला वर्ल्ड हेरिटेज साईट. सो 12व्या शतकात बांधलेलं जे मंदिर आहे ते 42वा ठरलं आहे. आणि लक्षात ठेवायचं, सोमनाथपुरा, हळेबीड आणि बेलूर, सोमनाथपुरा, हळेबीड आणि बेलूर या ठिकाणी हे 3 मंदिर आहेत. यांचा समावेश हा होयसाळेश्वर सिरीजमध्ये होते. ठीक आहे, आणि होयसाळ मंदिराला होयसाळेश्वर पवित्र संकुल म्हटलं आहे. पवित्र संकुल म्हणजे काय, 3 याचा तो मिक्सअप आहे. झालंय. आता बघा, द्रविडियन शैली आहे, द्रविडियन शैली आणि भूमिजा पद्धती. भूमिजा म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, भूमिजालाच आपल्या इथे हेमाडपंथी सिरीज असं म्हणतात. ओके, नागर मंदिर अशा प्रकारचं हे द्रविडियन दिसतंय. मोस्टली जर बघितलं ना तर भारतात ज्या काय वेसर आहे, नागर आहे आणि दक्षिणेत असणारी जी बांधकाम शैली आहे, स्कूल ऑफ आर्किटेक्चर, सो द्रविडियन शैलीतलं हे दिसतंय. पण द्रविडियन शैलीवर तुम्हाला इतरही प्रभाव दिसतोय. आलं लक्षात. चालेल. आता एक सर्वात महत्वाचं म्हणजे, ठीक आहे, हे जे मंदिर आहे हे मंदिर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतंय. हळेबीड, सोमनाथपुरा आणि बेलूरमध्ये अशा 3 ठिकाणी. बघा, बेलूरमध्ये चन्नकेश्वर मंदिर आहे, हळेबीड मधलं होयसाळेश्वर आहे, सोमनाथपुरामधलं केशव मंदिर आहे. हे राजा विष्णुवर्धननं बांधलं होतं. ते सूर्यवर्मननं बांधलं होतं, हे विष्णुवर्धननं बांधलंय. ओके, असं हे मंदिर आहे. आणि याला आता काय दिलंय, जागतिक वारसा स्थळामध्ये. मी सांगितलं भारतामध्ये किती वारसा स्थळं दिसतात तुम्हाला, 42 वारसा स्थळं दिसतात. चालेल. चला आता बघा, अलीकडे संसदेचं विशेष अधिवेशन भरवण्यात आलं. आता या संसदीय जे हे आहे अधिवेशन, याच्या संदर्भात तुम्हाला बऱ्याच ठिकाणात वेगवेगळे आकडेवारी दिसतात. कोण्या पुस्तकात 5 दिसतं, कोण्या ठिकाणी 17वं दिसतं, कोण्या ठिकाणी 7वं दिसतं. असा जर प्रश्न आला की तो विशेष अधिवेशन होतं तर नक्कीच तो कॅन्सल होणार आहे. अलग लक्षात. सो त्याच्यामुळे जास्त डोक्याला ताप तुम्ही देऊ नका. नसेल जर केला तर मी कॅन्सल करून आणतो, त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे. बघा लक्ष द्या, संसदेचं विशेष अधिवेशन आपण काय केलंय, तुम्हाला माहिती आहे जे संसदेचं जुनं सभागृह आहे, संसदेचं जुनं सभागृह जिथं आपण संविधान लिहिलं होतं त्यालाच नंतर संसद म्हणून स्वीकारण्यात आलं. सो त्याला आपण संविधान सदन म्हणून रिटायर्ड केलंय. बघा लक्ष द्या, संसदेच्या जुन्या सभागृहाला आपण काय केलंय, ठीक आहे, संविधान सदन म्हणून रिटायर्ड केलंय. कारण की आपण संसदेची नवीन बिल्डिंग बांधली आहे अलीकडे, माहिती आहे ना तुम्हाला. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं. आणि आपण रिटायरमेंट करताना त्याला फेअरवेल दिलंय. हे फेअरवेल म्हणजे विशेष अधिवेशन. सो लक्षात ठेवायचं, संसदेचं विशेष अधिवेशन हे 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर म्हणजे मोदीजीच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी, 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर. ठीक आहे. यावर्षी 17 तारीख का चर्चेत होती, मोदीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण विश्वकर्मा योजना लॉन्च केली. कोणती, विश्वकर्मा योजना. लक्षात ठेवायचं. चला बघा आता लक्ष द्या, मोदीजींच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी 4 दिवशी एक अधिवेशन भरवण्यात आलं. इथं बघा, इथं काय सांगितलंय, 7वं अधिवेशन आहे. ठीक आहे. कुठे 7वं, कुठं 5वं, कुठं 17वं असं अनेक ठिकाणी दिलं असेल, तुम्ही त्याच्या मागे लागू नका. सो लक्षात घ्यायचं, संसदेचं विशेष अधिवेशन मोदीजींच्या वाढदिवसानंतर 4 दिवस भरवण्यात आलं, 18 ते 22 सप्टेंबर. यातला पहिला दिवस जो होता हा जुन्या सदनामध्ये होता. फोटो क्लिक केले मस्त छान असे 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 नाही का. हां. आणि मग घेतलं नवीन सदनामध्ये. ओके. आणि कशासाठी घेतलं होतं सर हे विशेष अधिवेशन, तर विशेष अधिवेशन घेण्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे की संसदेचा 75 वर्षाचा प्रवास आणि आपण गाठलेली उपलब्धी काय होती, त्याचं काय चर्चा केली की संसदेने 75 वर्षाचा प्रवास केला, या 75 वर्षात काय साध्य केलंय हे सगळं इथं डिस्कस करण्यात आलं. हे अधिवेशन बोलावण्याचं कारण होतं. समजलं का. ठीक आहे. आणि आपण काय केलंय, मग पहिल्या दिवशी
चर्चा केली, जुन्या सदनात फोटो वगैरे शूट केले, दुसऱ्या दिवशीपासून मग नवीन सदनात आपण काय केलंय, फोटो शूटिंग वगैरे केली आहे. असं झालं का, समजलं? सो बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. काय होतंय की संसदेचे 2 सभागृह आहे, संसद सभागृह. ठीक आहे, संसदेचं एक जुनं सभागृह आहे आणि एक नवीन सभागृह. तुम्हाला ही सिरीज कशी वाटते करंटची हे नक्की मला कळवा. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता की याचा तुम्हाला फायदा होतोय का आणि ही सिरीज कंटिन्यू करायची का. बघा, जुनं सभागृह याला आपण काय केलंय, संविधान सदन म्हणून काय केलं, रिटायर्ड केलं. आलं लक्षात? हे कधी अस्तित्वात आलं होतं तर 1927 ला. ठीक आहे, हे कधी आलं होतं, 1927 पासून. ठीक आहे, आणि नवीन जे आहे संविधान सदन याला सेंट्रल विस्टा पार्क असं नाव दिलंय. काय, सेंट्रल विस्टा पार्क किंवा प्रोजेक्ट असं नाव दिलंय. ठीक आहे, आणि लक्षात ठेवायचं हे कधी अस्तित्वात आलं तर हे 18 सप्टेंबरलाच. म्हणजे आपण ऍक्च्युअल मध्ये त्याचं उद्घाटन जे आहे ते 22 मे ला केलं होतं. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं 22 मे 2023 पासून. लक्षात ठेवायचं यामधलं पहिलं विधेयक कोणतं होतं, या सभागृहातलं पहिलं विभाग तर RBIचं विधेयक, RBI ऍक्टचं विधेयक, हे पहिलं विधेयक होतं. ठीक आहे, आणि यातलं पहिलं विधेयक कोणतं होतं ते म्हणजे नारी शक्ती वंदन अधिनियम. नारी शक्ती वंदन अधिनियम. आलं लक्षात? कळलं का? हे लुटियन्स आणि बेकर आणि हे इथं जर तुम्हाला बघत तर विमल पटेल असं लक्षात ठेवायचं. असे 2 तुम्हाला दिसतात. चला आता एक एक बघूया. भारताचं नवीन संसदेचं सदन. ठीक आहे, भारताचं नवीन संसदेचं सदन. लक्षात ठेवायचं भारताचं जे संसदेचं नवीन सदन आहे, ठीक आहे, इथे थोडंसं मी करेक्शन करतोय, हे 28 मे आहे. 28 मे सॉरी. ठीक आहे, परत माय बॅड. जे नवीन सदन आहे त्याचं 28 मे ला उद्घाटन करण्यात आलं, 28 मे 2023 ला. ठीक आहे, आणि याचं उद्घाटन नरेंद्र मोदीजींच्या हस्ते. ऍक्च्युअल मध्ये काय झालं, तिथं कोविड टाइम्स होता. कोविड टाइम्स मध्ये मानवी हक्क दिनाला 10 डिसेंबर 20 ला आपण त्याचं पहिली कुदळ मांडली होती, म्हणजे उद्घाटन केलं होतं. असते ना पाया खोदणं. सो 10 डिसेंबर 2020 पासून त्याचं बांधकाम चाललंय आणि जवळपास 899 दिवस बांधकाम चालून 28 मे 2023 ला आपण काय केलं, त्याचं उद्घाटन. 28 मेच का, कारण की विद्या सावरकरांची जयंती असते म्हणून. ठीक आहे, याचे शिल्पकार कोण आहे तर एक व्यक्ती आहेत. ठीक आहे, ज्यांचं नाव आहे बिमल पटेल. या बिमल पटेलांनी याचं स्ट्रक्चर ठरवलंय की हे बांधकाम कसं असेल. ठीक आहे, स्ट्रक्चर ठरवलंय. त्याच्यानंतर इमारतीची बांधणी कोण केली तर टाटानं. लक्षात ठेवायचं. बघा, याचे स्ट्रक्चरल इंजिनियर आर्किटेक्चर कोण होते, बिमल पटेल होते. ऍक्च्युअल मध्ये हे बांधकाम कोण करून देत आहे, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड. ओके, आणि याला काय नाव दिलंय, सेंट्रल विस्टा पार्क. काय नाव दिलंय, सेंट्रल विस्टा पार्क असं नाव दिलंय. ठीक आहे, आलं लक्षात? सर्वात महत्वाचं म्हणजे की केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, या सार्वजनिक बांधकाम विभागानं याची बांधणी करून दिलेली आहे. ओके, संसदेचा आकार कसा आहे, त्रिकोणी. हे बघा, संसदेचा आकार त्रिकोणी दिसतोय तुम्हाला, त्रिकोणी. ठीक आहे, हे बघा, हे आहे गोल जे आहे ज्याला आकार आहे असं त्रिकोणी दिसतोय. याला 3 द्वार दिसत आहेत, कर्मद्वार, ज्ञानद्वार, शक्तिद्वार असं. ठीक आहे, हे वटवृक्षाच्या आकाराचं दिसतंय, हे विश्रामगृह आहे. असे अनेक सारे आकार आहेत, पुढे बघूच आपण. लक्षात ठेवायचं याचं बांधकाम कधी झालं, मानवी हक्क दिनाला 10 डिसेंबर 20 ला चालू झालंय. उद्घाटन कधी झालंय, 28 मे 2023 ला याचं उद्घाटन झालंय. ठीक आहे, त्याच्यानंतर याचे स्ट्रक्चरल इंजिनियर कोण होते, बिमल पटेल. बिमल पटेलांनी यांचं स्ट्रक्चर ठरवलंय, आर्किटेक्चर. आणि ऍक्च्युअल मध्ये याचं बांधकाम केलंय टाटा प्रोजेक्टनं. आणि या पूर्ण प्रोजेक्टला आपण काय नाव दिलं, सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट. ओके, झालंय. संसदेचा आकार किती आहे तर संसदेचा आकार आहे त्रिकोणी. कसा आहे, असा त्रिकोणी आकार आहे. ठीक आहे, आणि 4 मजली. जुने पण 4च मजले होते, हे पण 4च मजले आहेत. सो त्रिकोणी आकार आहे, 4 मजली इमारत आहे. आणि क्षेत्रफळ जर तुम्ही बघितलं हिचं तर कसं लक्षात ठेवायचं, म्हणजे 64,500 64,000 असं लक्षात ठेवायचं. तुम्हाला हे तर माहिती ना की आपला जो
मराठवाडा ज्याला म्हणतोय किंवा छत्रपती संभाजीनगर विभाग याचं क्षेत्रफळ किती आहे 64,000 किलोमीटर स्क्वेअर. आता हे किलोमीटर स्क्वेअर तर नसेल तर 64,500 हे काय असेल चौरस मीटर असेल. आले लक्षात. खर्च किती आलाय 972 कोटी, जवळपास 972 971 पॉईंट समथिंग आहे, म्हणजेच 972 कोटी रुपये खर्च आलाय. सर्वात इम्पॉर्टंट लोकसभेमध्ये किती सीट्स आहेत 888, कारण की आता लोकसभेचा आपला आकार वाढणार आहे. सो आपल्याला एवढे लोक पुरेसे नव्हते तर 888 सीट्स आपण इथं बांधून ठेवले. राज्यसभेसाठी 384 आहे आणि जिथं संयुक्त अधिवेशन घ्यावं लागेल आपल्याला सेंट्रल हॉल तिथं 1272 आहे. 888 384 आणि 1272 अशी संयुक्त बैठकीसाठीच्या तुम्हाला जागा दिसते. कळलं का. चला काय काय बघतोय आपण बघा. नवीन संसद गृहाबद्दल व्यवस्थित लक्ष द्या, फार इन्फॉर्मेटिव्ह आहे. काय नाव बघतोय आपण नवीन संसद गृह. नवीन संसद गृह बांधणं हे अत्यंत आवश्यक होतं बरं, कारण की जुनं जे संसद गृह होतं ना हे भूकंपाची टेक्निक त्याच्यामध्ये ते भूकंपरोधक नव्हतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जुनं आता संपत आलं होतं कालावधी. बघा ना 100 वर्ष कंप्लीट होणार होते ना, सो त्याच्यामुळे रिटायरमेंट तर होणं साहजिक होतं. तुम्ही पण अशा घरात नाही राहू शकत. बघा आपण बघतोय नवीन सभागृह. लक्षात ठेवायचं याचा जो प्रोजेक्ट होता या प्रोजेक्टचं नाव काय होतं सेंट्रल विस्टा. काय नाव होतं सेंट्रल विस्टा असं प्रोजेक्टचं नाव होतं. ठीक आहे. याचे डिझाईन कोण केली होती आर्किटेक्चर डिझाईन. तर डिझाईन लक्षात ठेवायचं बिमल पटेल. काय नाव आहे बिमल पटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर याची बांधणी कोण करून दिली आहे, बांधकाम कोण करते बांधणी करते टाटा प्रोजेक्ट. टाटा प्रोजेक्ट. ठीक आहे. याची नोडल एजन्सी कोण आहे, नोडल एजन्सी समजते ना. नोडल एजन्सी म्हणजे बेटा की याचं बांधकामासाठीची एजन्सी कोणती आहे तर लक्षात ठेवायचं केंद्रीय बांधकाम विभाग. केंद्रीय बांधकाम विभाग. ठीक आहे. त्यानंतर याला खर्च किती आला आहे खर्च तर लक्षात ठेवायचं खर्च आला 972 कोटी. ठीक आहे. याला कालावधी किती लागलाय तर लक्षात ठेवायचं याला कालावधी लागलाय तो म्हणजे 899 दिवस. 899 दिवस. ठीक आहे. त्यानंतर याचा आपण उद्घाटन कधी केलं होतं, म्हणजे सर्वात पहिली कुदळ कधी मारली होती तर ती 10 डिसेंबर मानवी हक्क दिन 10 डिसेंबर 2020. याच महिन्यात मग कोविड आला होता. ठीक आहे. हां नंबर नेक्स्ट पुढे की याचं आपण अनावरण कधी केलंय. उद्घाटन म्हणजे समजलं का तुम्हाला. उद्घाटन नाही आपण त्याला पायाभरणी समजू बाबा, तुमचा आणखी प्रॉब्लेम होईल. पायाभरणी म्हणजे पाया पहिली कुदळ मारणे. ठीक आहे. हां पायाभरणी. आणि याचं उद्घाटन कधी झालंय तर याचं उद्घाटन झालंय ते म्हणजे 28 मेला विदा सावरकरांची जयंती 2023 ला. ठीक आहे. चला नंबर नेक्स्ट पुढे आणखी काय विचारलं जाईल याच्याबद्दल आणखी विचारतात की या नवीन संसद गृहाचा आकार कसा आहे याचं त्यानंतर काही वैशिष्ट्य विचारलं जाईल. चला बघा नंबर 1 याचा जर तुम्ही आकार बघितलाय आकार तर आकार कसा आहे त्रिकोणी. आकार कसा आहे त्रिकोणी. याला मजले किती आहेत. ठीक आहे. मजले तर 4 आहेत. मजले आहेत 4. ठीक आहे. त्याच्यानंतर याची क्षमता किती आहे. ठीक आहे. क्षमता तर क्षमतेच्या संदर्भात लक्षात ठेवायचं की जर क्षमतेबद्दल विचारलं तर लोकसभा 888, राज्यसभा 384. ठीक आहे. आणि जर संयुक्त बैठक म्हटलं संयुक्त तर 1272. कळलं आलं का लक्षात. अशी काय आहे याची आसन क्षमता आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर आकार जर म्हटलं तर त्रिकोणी आहे तुम्हाला माहिती आहे. आता एक लक्षात ठेवायचं की
सर्वात इम्पॉर्टंट एक एक मुद्दा बघा कसा मस्त पाठ होतो. ठीक आहे, चलो. हां, जो राज्यसभा आहे, राज्यसभा, या राज्यसभेचा आकार आहे बेटा कमळासारखा. कशासारखा? कमळ. राष्ट्रीय फुलासारखा, बीजेपीच्या कमळासारखा नाही, राष्ट्रीय फुलासारखा. त्यानंतर लोकसभा, ज्या ठिकाणी बसतात चोर, त्याचा आकार आहे मोर, सो मोरासारखा. आणि जे विश्रामगृह आहे, विश्रांतीगृह, जिथं ते विश्रांती करतात, जेवण वगैरे, लायब्ररी वगैरे, ठीक आहे, विश्रांतीगृह. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं याचा आकार आहे वटवृक्षासारखा, कारण की आपण विश्रांती कुठं करतो? वटवृक्षाखाली. तो राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय फूल आणि राष्ट्रीय वृक्ष असा याला काय दिलाय आपण? असा हे दिलाय. आलं का लक्षात? ठीक आहे, असं संसदेचं नवीन सभागृह आहे. आणि तुम्हाला माहिती आहे लोकसभेचे जे सभापती आहे यांच्या ठिकाणी, बसण्याच्या ठिकाणी आपण सेंग्योल लावलाय. काय? सनी देओल नाही, सेंग्योल. सेम्माई या शब्दापासून आला, न्याय आणि योग्य असा सेंग्योल, जो माउंट बॅटननं जवाहरलाल नेहरूंना दिला होता. जे चोल गुप्त साम्राज्यामध्ये नवीन राजानं पद धारण केलं की त्याला सेंग्योल द्यायचा, तो सेंग्योल. ओके, हे काय आहे? नवीन सभागृह. आणि या सभागृहातलं प्रथम विधेयक कोणतं आहे? तर नारी शक्ती वंदन अधिनियम. कळलंय का? याचं जे पहिलं विधेयक आहे, पहिलं विधेयक नारी शक्ती वंदन अधिनियम. ठीक आहे, अशा प्रकारे हे असं आहे, हे मांडलेलं पहिलं. आलं लक्षात? चलो फिर समज लेंगे. ठीक आहे, समजलं का कशा प्रकारे आहे? जुनं सभागृह ज्याला संविधान सदन म्हणून रिटायर्ड केलंय 12 फेब्रुवारी 21 मध्ये आणि 27 मध्ये लॉर्ड आयर्विनने त्याचं काय केलं होतं? उद्घाटन केलं होतं सायमन कमिशनच्या वर. 6 एकरात होतं ते आणि त्याची क्षमता फार कमी झाली होती. आता तिथं बसण्याची क्षमता नव्हती. आले लक्षात? बघा नवीन सभागृहामध्ये काय दिसतंय? नवीन सभागृह राष्ट्रीय प्राणी मोरापासून प्रेरित आहे. नवीन सभागृह राष्ट्रीय प्राणी मोरापासून प्रेरित आहे. राज्यसभा कमळापासून, याची ट्रिक मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे, आणि जे मधातलं सभागृह विश्रांतीगृह ते वटवृक्षाच्या आकाराचं आहे. भूकंप प्रतिरोधक बांधकाम आहे, इको फ्रेंडली आहे, सगळं डिजिटल डिस्प्ले सहित आहे. ठीक आहे, त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार पॅनल, असं अनेक सारं केलंय. आपण जुनं सभागृह जे होतं ना याच्यामध्ये कितीतरी वेळा नवीन नवीन काय केलंय? तोडफोड करून नवीन नवीन करण्याचा प्रयत्न केलाय, पण त्याच्यावर जास्त मेंटेनन्स खर्च व्हायचा, सो त्याच्यामुळे आपण नवीन बांधून घेतलंय. ओके, हे बघा, हा असा उम्मिदी बंगारी चेट्टी नावाच्या एका मद्रासच्या व्यक्तीनं असा सेंग्योल बनवलाय. या सेंग्योल हे न्यायाचं प्रतीक मानलं जातं. सेंग्योल म्हणजे असा दांडूक आहे मोठा, सो ज्याच्यावर असा तुम्हाला मुकुट दिसतोय आणि वर नंदी दिसतोय. नंदी हा न्यायाचं प्रतीक असते, लक्षात ठेवायचं. सो सेंग्योल या शब्दाचा अर्थ होतो सेम्माई. सेम्माई म्हणजे काय? सेम्माईचा अर्थ होतोय धार्मिकता आणि योग्य आणि न्याय असे पालन करणे. चोल साम्राज्य होतं, चोल. ठीक आहे, दक्षिणेत. या चोल साम्राज्यामध्ये जर मी आहे आणि मी माझा वारसा माझ्या नेक्स्ट वारसाला देतोय, मुलाला वगैरे, सो असा हा धर्मगुरू काय करायचे? हा माझा सेंग्योल दुसऱ्याला द्यायचे की देख भाई, अब ये राज्य तेरी जबाबदारी. ओके, सो अशा प्रकारे सेंग्योलला सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक म्हणतात, कारण की तुमच्याकडून सत्ता दुसऱ्याकडे जाते ते प्रतीक. जसं माउंट बॅटननं, लॉर्ड माउंट बॅटननं जवाहरलाल नेहरूंना दिलं होतं. झालंय. आणि या प्रतीकाचा वापर केला होता, तुम्हाला सांगितलं. सेंग्योलवर नंदी आहे, नंदी न्यायाचं प्रतिनिधित्व करतो. आणि हा कोण तयार केलं विचारला जाईल तर उम्मिदी बंगारी चेट्टी. कोण तयार केलं? उम्मिदी बंगारू चेट्टी यांनी तयार केलंय. आणि 28 मेला संसदेच्या दिवशी हे आपण काय केलंय? कुठे लावलंय? ते लावलंय म्हणजे लोकसभेच्या अध्यक्षाजवळ, की हे देख भाई, तू भारतात संसदीय कामकाज चालवण्यासाठीचा प्रमुख आहे आणि तुला आता कसं काम करावं लागेल? हे चांगल्या पद्धतीनं काम करावं लागेल. ठीक आहे, आलंय लक्षात? 6 द्वार आहेत इमारतीला. अश्वद्वार, गज, गरुड, मकर आणि शार्दूल, हंस, असे 6 द्वार तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे, चालेल. आणि एक विशेष नाणं पण आपण काय केलं होतं? ते बसवलं होतं. ठीक आहे, सो हे अशा पद्धतीने करंट करा. मी तुम्हाला काय सांगतोय, नोट्स जर मेकिंग करायची असेल तर या पद्धतीने करा. आणि जर तुम्हाला करंट बद्दल माहित नसेल, कोणत्या न्यूजमध्ये किती वाचायचं, कोणते मुद्दे टाळायचे, कोणते करायचे, तर मी तुम्हाला याच्यावर सांगितलंय की माझी ही बॅच अवेलेबल आहे. ही बॅच तुम्हाला पूर्ण 24 महिन्यांची तयारी करून देऊ शकते. ठीक आहे, सो बघा, या सेशनमध्ये
आपण काय केलंय, या सेशनमध्ये आपण पुतळे आणि काही राष्ट्रीय घडामोडी बघितल्या आहेत. ठीक आहे, अशाच प्रतीचे तुम्हाला लेक्चर पाहिजे आहेत की नाही या संदर्भात कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लेक्चर कसं वाटलं ते पण कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.